हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आता फायनली आमची गोव्याची ट्रिप तर झालेलीच आहे आणि ट्रिप झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांना खूप जास्त थकवा येतो. तसंच माझंसुद्धा झालेलं, खूप जास्त आम्ही थकलेलो आणि बरेच दिवस फिरल्यामुळे खूप जास्त टायर्डसुद्धा झालतो आणि काहीसुद्धा काम करायची इच्छा होत नव्हती. आणि सध्या तर खूप जास्त ऊन आहे आणि उन्हामध्ये तर अजिबात काम करायला नको वाटतं. जवळपास 12 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत आपल्याला नकोच वाटतं काही एक्स्ट्रा कामं करायला. पण पुरेपूर जास्त मेहनत जोडली आणि म्हटलं चला आज फायनली आपण ही बॅग अनपॅक करूयात, कारण आतमध्ये बरेचसे ओले कपडे होते आणि बरेचसे कपडे धुवायचे सुद्धा होते. बरेचसे आमचे फुटवेअरसुद्धा होते. आपण जाता वेळेस खूप उल्हासाने बॅग पॅक करतो, पण बॅग जर अनपॅक करायची म्हटलं की खूप जास्त कंटाळा येतो आणि असंच माझंसुद्धा काहीसं आहे. मला खूप जास्त कंटाळा आला होता. तरीसुद्धा आतले कपडे धुवायला काढण्यासाठी म्हटलं चला आता आपण गोव्याची बॅग फायनली अनपॅक करूया. तर त्याचसाठी मी बॅग श्लोक झोपला की बॅग अनपॅक करायला घेतली आणि म्हटलं चला त्यातलं एक एक करून सगळं साहित्य काढूया. आणि खरंच जाते वेळेस फुटवेअर वगैरे खूप जास्त अरेंजमेंट करून व्यवस्थित पॅक करून घेऊन गेलेली, पण येत्या वेळेस तुम्ही पाहू शकतात कुठेही आणि कसेही सगळं कोंबाकोंब करून घेऊन आलेली होती. बरेचसे माझे फुटवेअर होते, ह्यांचे फुटवेअर होते, पिल्लूचे होते, पिल्लूला काही एक्स्ट्राचे नवीन घेतलेले, परत मलासुद्धा काही नवीन घेतलेले. ह्यांना तर इथूनच घेऊन गेलो. तर तुम्ही तर शॉपिंगच्या व्लॉगमध्ये पाहिलं नसेल तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तिथे मी तो व्लॉग अपलोड केलेला आहे शॉपिंगचा, तर त्यावर नक्कीच तुम्हाला पाहायला दिसेल. माझी पर्स वगैरे मी त्यामध्ये टाकून दिली ती, कारण येते वेळेस आपण खूप जास्त टायर्ड होतो आणि पर्स वगैरे घ्यायची अजिबात आपल्याकडे ताकद नसते, त्यामुळे तीसुद्धा मी बॅगमध्येच टाकून दिली ती. बऱ्याचशा मेकअप प्रोडक्टसुद्धा मी याच बॅगेत ठेवले होते. दुसऱ्या बॅगेमध्ये थोडं सामान होतं सोसूच वरती लागणारं. आणि कपडेसुद्धा पूर्ण आमच्या तिघांचे 5-5, 6-6 ड्रेसेस होते यामध्ये आणि पूर्ण कपडे. आणि तुम्ही ही कॅपसुद्धा पाहू शकतात. तर ही कॅपसुद्धा मी वेडीवाकडी करून त्यात टाकलेली आणि तीसुद्धा बरीचशी गोळा झालेली आहे. आता पाहू तिला सरळ करायचा प्रयत्न करूयात, कारण एकाच ट्रिपसाठी ती कॅप व्हावी असं सुद्धा नसतं. तिचा आणखी 1-2 वेळा तरी वापर व्हायला पाहिजे. आणि परत त्यामध्ये थोडेसे माझे मी सोबत घेऊन गेलेले डब्बे, पिरूचे काही खेळणे तिथे घेतलेले, असं बरंचसं सामान या बॅगमध्ये होतं. तर ते सर्व साहित्य आणि बीचवरचे कपडे म्हटलं की तिथली रेती किंवा तिथली माती वगैरे कपड्यांना लागलेली होती, म्हणून मी प्रत्येक ड्रेस झाडून त्यामध्ये टाकत होते वॉशिंग ट्रॉलीमध्ये, जेणेकरून तिथे खालीसुद्धा घाण होणार नाही. आणि हॉलसुद्धा आज मी जवळपास झाडायचा तसाच ठेवला होता, कारण परत त्याची माती खाली नको नको म्हटलं तरी गळणारच, म्हणून जेव्हा मी ही बॅग अनपॅक करेल तेव्हाच मी झाडायचं असं आज ठरवलं होतं. आणि त्यात हे पिल्लूचे काही खेळणेसुद्धा होते. खेळण्यांमध्ये पण बरीचशी रेती होती, बरेचसे खेळणे घाण झालेले होते. आणि हे सुद्धा तो रोज मला आल्यापासून मागत होता की मम्मा माझी बकेट वगैरे कुठे आहे, आणि ते मला त्याला खेळायला द्यायचं होतं, म्हणून सुद्धा उल्हासाने मी आज बॅग अनपॅक करायला काढली. आणि तुम्ही पाहू शकतात सगळ्या कपडे तसेच कोंबाकोंब करून तिथून घेऊन आलेली आहे. सगळे वन पीसेस अँड ऑल, जीन्स अँड पूर्ण गोष्टी. आणि मला असं वाटतं फक्त माझंच नाही, प्रत्येकाचं असं असू शकतं. जाता वेळेस आपण बॅग खूप छान अरेंज करून घेऊन जातो, पण येत्या वेळेस प्रत्येकाची बॅग ही अशीच होते असं मला वाटतं. आणि माझंसुद्धा लिटरली असंच झालेलं आहे. एक एक करून मी सगळे कपडे काढलेले आहेत आणि हळूहळू करून माझी वॉशिंग ट्रॉली जवळपास भरतच आलेली आहे. आणि वॉशिंग ट्रॉली भरूनसुद्धा बरेचसे कपडे अजून बाकी आहेत. तर वॉशिंग ट्रॉलीमध्ये सुद्धा कोंबाकोंब करूनच कपडे भरायला लागतील. आता जवळपास बॅग तर अनपॅक मी केलेली आहे, पण आता हे कपडे भरायला किती एक वेळ लागतो किंवा कपडे धुवायला किती एक वेळ लागतो असं मी नक्कीच म्हणू शकते, हे सुद्धा मला माहीत नाही आहे. आणि हे कपडे धुवायला मला नक्कीच वेळ काढावा लागणार आहे, कारण कपडे बऱ्यापैकी ओले आहेत आणि त्याचा स्मेलसुद्धा थोडाफार येत होता आणि येईल, म्हणून जवळपास मला उद्याच हे कपडे धुवायला काढावं लागणार आहेत. तुम्ही पाहू शकतात. आणि जसं की आपण म्हणतो त्यानुसार, आणि सध्या इन्स्टाला सुद्धा भरपूर ट्रेंड चालू आहे की 3Kच्या वरती फोटोज आणि बॅग भरून कपडे आपण काढतो ट्रिपच्या नंतर. आणि खरंच हे खरं असतं. आपण किती जरी थकलो तर आपल्याला हे काढायचंच असतं. यात माझे थोड्याशा मेकअप किटसुद्धा होत्या आणि पिल्लूचे सुद्धा काही ड्रेसेस मी असेच टाकले होते वरती वगैरे. आणि असं करून फायनली माझी पूर्ण बॅग खुल्ली करून झालेली आहे. आणि आपली ही ट्रिपची बॅग नसून एक कबर्डसारखंच असतं, तिथे आपलं जे काही सामान यूज करून झालेलं आहे किंवा जे काही सामान आपल्याला यूज करायचं नाही ते डायरेक्ट आपण यामध्ये
टाकून देतो. तर फायनली आता ही जी वॉशिंग ट्रॉलीसुद्धा मी म्हणू शकतो किंवा वॉशिंग बॅगसुद्धा, ही वॉशिंग बॅग पूर्णपणे भरलेली आहे. आता ही जिथे धुवायला आपण ठेवत असतो तिथे ठेवून टाकूयात. आणि माझ्या फुटवेअरमध्ये सुद्धा बरेच रेत वगैरे झाली होती आणि खराब. आता हे पिल्लूचं टॉयजसुद्धा आणि ही वॉशिंग बॅगसुद्धा जिथे आपल्याला वॉश करायचं तिथे शिफ्ट करून घेऊयात. आणि बाकी आता फुटवेअर वगैरे, पर्सेस, हेअर स्ट्रेंथनर, बाकी मेकअप प्रोडक्ट्स हे सुद्धा बेडरूममध्ये शिफ्ट करून घेऊत. यातलं सामान हळूहळू करून शिफ्ट करूयात, पण जिथे जी गोष्ट ठेवायला पाहिजे ॲटलिस्ट ती तरी जागच्या जागी ठेवून देऊयात, जेणेकरून थोडंसं तरी वर्कलोड किंवा थोडंसं काम कमी होईल. पिल्लूचे खेळणे जागच्या जागी ठेवून देऊयात. फुटवेअरसुद्धा, आज तर फुटवेअर वॉश करणं अजिबात होणार नाहीत, पण जेवढी होतील पिल्लूचे वॉश करणं किंवा यातले पण मी काहीसे तिथेच वॉश करून घेऊन आलेली होती, तर ते सुद्धा आपण बाहेर जिथे आपला फुटवेअरचा स्टँड आहे तिथे ठेवून देऊयात. अशा काही गोष्टी आपण करूयात. आणि जोपर्यंत मी बॅग वगैरे अनपॅक करत होते, माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी आवरत होते, तोपर्यंत जवळपास पिल्लू उठलाच म्हणून समजा. बॅगसुद्धा मी वॉश करायला टाकली, कारण कुठेही ठेवून बॅगसुद्धा खूप जास्त घाण झाली होती. आपण कसं फिरायला गेलो की जिथे आपले ट्रॅव्हल्स आहे अशा ठिकाणी बॅग कुठेही ठेवून देत असतो. त्यामुळे म्हटलं चला बॅगसुद्धा क्लीन करायला टाकूयात. आणि नंतर लगेचच बच्चूचे टॉयज क्लीन करायला घेतले, कारण मुलांचं कसं असतं, त्यांना जर एकदा दिसलं की हे आपलं टॉय आहे आणि हे आपण तिथे तिथे ट्रिपला घेतलं आणि खूप जास्त खेळलं तर त्यांना लगेच ते टॉयज खेळायचं होतं. आणि तुम्ही आता समोर पाहू शकतात की खरंच पिल्लूने सुद्धा तसंच केलं. तो झोपेतून उठला आणि सरळ त्याच्या टॉयजकडे आला, मम्मा काय करतीये, टॉयज वॉश करतीये का. आणि मी तिथे जे टॉय सुकायला ठेवले तर ते पूर्ण कंप्लीट सुकण्याच्या अगोदरच ती त्याचे टॉयज घेणार. आणि तुम्ही पाहू शकता तो लगेच माझ्याकडे आला आणि पाहतोय, विचारतोय सुद्धा मला. तर असं फक्त श्लोकचंच नाही, बऱ्याचशा मुलांचं असतं, त्यांना नवीन टॉयज जास्त आवडतात आणि एक क्रेज असतो, तो थोडासा पिरियड असतो, तेवढ्या वेळापर्यंतच त्यांना ते हवीशी असतात, परत त्यांना अजिबात नकोसे असतात. आणि श्लोकचं पण काहीसं असंच आहे. आता मी इथं कोरडे करायला ठेवले तोपर्यंत लगेचच तो ते खेळणार. आणि टॉयज लगेच कंप्लीट करून झाले की म्हटलं चला श्लोकचे तिथे स्लिपर्ससुद्धा धुवून ठेवलेली होती, तीसुद्धा बाहेर ठेवावं. आणि काहीशी ह्यांचेसुद्धा स्लिपर्स मी अगोदरच फुटवेअर वगैरे वॉश केलेले होते ते सुद्धा तिथे ठेवले, कारण ते मी तिथेच वॉश केले होते, जे की आम्हाला लागणार नव्हते म्हणून बाहेर थोडंसं सुकत घातले, जेणेकरून ते छान असे कोरडे होतील. आणि नंतर मला ते ठेवून जे काही माझे बाहेरचे फुटवेअर आहेत ते मी शक्यतो फूट स्टँडवर ठेवतच नाही, चप्पल स्टँडवर, ते मी वेगळेच ठेवून देते, कारण दररोजच्या धुळीने ते खराब होणार नाहीत. आणि एवढं सगळं करून मी फायनली खूप जास्त थकली होते, म्हणून म्हटलं चला आता एकदा फ्रूट ज्यूस घेऊयात. आणि श्लोकसुद्धा झोपेतनं उठला होता, आहोसुद्धा घरी आले होते. आणि आता उन्हाळा चालू झाला असल्यामुळे आमच्या तिघांचं एकच रुटीन आहे, ते म्हणजे चहा सोडून आणि श्लोकलासुद्धा गरम दूध सोडून मी सायंकाळच्या वेळेला त्याला फक्त आणि फक्त फ्रूटचं ज्यूस देते. कधी चिकूचं ज्यूस देते, कधी ॲपलचं. आणि हल्ली तर मी असं चालू केलेलं आहे, एक पाईनॲपल मी घेऊन आलेली फ्लेवर म्हणून, त्यात थोडंसं पाईनॲपल टाकायचं आणि जास्त काही त्यामध्ये पाईनॲपल वगैरे ॲड नाही करायचं, चिकू आपलं ॲपल वगैरे टाकून त्याचं ज्यूस बनवायचं. तर हा फक्त एका फ्रूटचा ज्यूस नसून हा मी बनवत आहे मिक्स फ्रूट ज्यूस. तर मला पण प्रश्न पडायचा की ज्यूस कसं बनवत असतील हॉटेल्समध्ये, तर मी एकदा हा ट्राय केला आणि हॉटेलमधल्यासारखी टेस्ट येण्यासाठी त्यात थोडंसं पाईनॲपल आपल्याला ॲड करायचं आहे. एक पाईनॲपल जर आणून आपण फ्रीजमध्ये ठेवून थोडासा कट करून दररोज टाकला तरीसुद्धा चालतो. एक 5 ते 6 दिवस त्याला अजिबात काहीसुद्धा होत नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा मिक्स फ्रूट ज्यूस नक्की बनवा, तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. तर असा होता काहीसा माझा आजचा दिवस. तर मग तुम्हालाही कशी वाटली ही माझी रेसिपी आणि हा माझा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी माझे असे व्लॉग पाहायचे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा, त्यामध्ये मी बरेचसे व्लॉग अपलोड केलेले आहेत. तर असा होता आजचा काहीसा दिवस, दिवसाची सुरुवात आणि आतमधलं काम. आणि दिवसाचा सुरुवात केला मस्त तिघांनी छान असं मिक्स फ्रूट ज्यूस पिऊन. पुन्हा भेटूयात नवीन व्लॉग सोबत, तोपर्यंत बाय बाय.